स्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठाला ग्रामस्थ मंडळी धर्मापुरी समस्त ग्रामस्थांच्या वतीने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भावार्थ रामायण लक्ष्मण शक्तीचा सोहळा रात्रभर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. समारोपाचा प्रसंग उपस्थित सर्व गावकरी परगावून आलेले सर्व भाविक भक्त मंडळी भजनी मंडळी गुरुजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण सेवा करू. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. भगवंताचा अवतार कशा करता होतो आणि अवताराला आल्यानंतर भगवंत काय कार्य करतात भगवान श्रीकृष्णानं कसं चरित्र केलं त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. भगवंताचा आणि संतांचा अवतार असतो आणि तुमचा आमचा जन्म असतो. अवतारामध्ये आणि जन्मामध्ये काय फरक आहे? स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध. इच्छा नसताना जन्माला यावं लागतं ते तुम्ही आणि आणि संत स्वतःच्या इच्छेने येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. महाराज म्हणजे आम्ही आलोच. काय केलं आम्ही? घेईन आम्ही जन्म घ्यायचा आमच्या हातात आहे. स्वतंत्र आहे, स्वतंत्रता आहे जन्म घेण्याच्या बाबतीत. आणि भगवंत अवतार कसं काय धारण करतात? मग भगवंत भक्ताच्या इच्छेने येत असतात. देवाला स्वातंत्र्य नाही येण्यामध्ये आणि जाण्यातही स्वातंत्र्य नाही. आत्ताच आपण उदाहरण पाहिलं तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचा आता फार आपल्या परिसरामध्ये आपल्या देशामध्ये मोठा सोहळा सुरू आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचा सुद्धा अवतार भक्ताच्या इच्छेने. भगवान श्रीकृष्णाचाही अवतार भक्ताच्या इच्छेने.
आणि आता विटेवर उभा राहिलेला भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा स्वतःच्या इच्छेनं उभा राहिला. कोण उभा केलं? फक्त पुंडलिक राय. कोण उभा केलं? पुंडलिक राय स्वतः नाही. नेनो ब्रह्मा मार्ग ते या पंढरपुराशी आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. कोण उभा केलं देवाला? पुंडलिक राय. म्हणा बरं आता उभं केलं बाबा ठीक आहे. भक्त पुंडलिक रायाचा उद्धार झाला. आता भगवंतानं काय करावं? आपापल्या गावाकडे जावं. जाता आलं का? यावं लागलं पुंडलिक रायाच्या इच्छेनं. उभंही राहावं लागलं पुंडलिक रायाच्या इच्छेनं. आता जाता येत नाही. जोपर्यंत ते जा म्हणत नाहीत जाता येत नाही. किती दिवस झाले आता उभे? युगी 28 विठेवर येऊ. देवाला स्वातंत्र्य नाही आणि याला रूपावळे हरिला. परीक्षा प्रारब्धामध्ये भगवंताचं अवतार झाले आहे. तुमचं आमचं कसं नाही. आपल्याला इच्छा आहे का आता मारायची? कोणाकोणाला मारायचं हात वर करावं. तुम्ही म्हणता सकाळची अनेक प्रारब्धात तुम्ही आम्ही बोलतो. मृत्यू आपल्याला नकोसा वाटतो. आपल्याला वाटते का जावं? पण इच्छा नसताना आपल्याला त्याला सामोरं जावंच लागणार एक ना एक दिवस. बर आपल्याला मृत्यू आल्यानंतर आपण मुक्त होणार आहेत का? नाही. पुनर्जन्म आहे. कोणत्या तरी एखादा जन्म अजून मिळणार. आता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. ढोरा वासराचा मिळते, पशु पक्ष्याचा मिळते, त्याचा काय अंगार मनुष्य जन्म मिळते. कामाची पावती आपल्या आपल्या पाहिलं देऊ कशी. तुम्ही काय काय केलं जन्माला येऊन? केले कर्म झाले याची भोगा. उपजले मेले ऐशी आणि इच्छा प्रारब्धामध्ये आपण म्हणतो. भगवंताचं मात्र भक्ताच्या इच्छेनं देव अवतारला येतात. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये स्वतःच्या इच्छेनं आले नाही. पृथ्वीच्या इच्छेनं आले. पृथ्वीच्या विठाला
पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे पृथ्वीनं गाडानं घेऊन ब्रह्मदेवाजवळ गेले. पृथ्वी तोय म्हणजे काय? तोय डोळ्याला घारा लागल्या. तोय म्हणजे पाणी. पृथ्वी रडू लागली. पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ का रडते? ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते. देवा या पृथ्वीवर फार पाप झाले हो. कंसाच्या भीतीनं संबंध पृथ्वीवर सृष्टीमध्ये हाहाकार माजलाय. राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पाळे ब्राह्मण दैत्या भेने ती पृथ्वी सांगू लागली ब्रह्मदेवाला, प्रभू हाहाकार माजलाय पृथ्वीवर. यज्ञ सुरू नाही, कीर्तन सुरू नाही, भजन सुरू नाही, सत्य सुरू नाही, आणि त्या पापाच्या ओझ्यानं आता माझं मस्तक दबून गेले. काहीतरी करा, मला या पापातून मुक्त करा. म्हणून पृथ्वीनं गाढानं सांगितल्यामुळे भगवान श्रीकृष्ण अवतार घेण्यासाठी सज्ज झाले. देवाला यायला भाग पाडलं पृथ्वीने. या आणि माझं ओझं हलकं करा. जगामध्ये अधर्म वाढला की भगवंताचा अवतार कार्य होत असते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंताचं म्हणणं आलंय, ज्या 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 वेळी या पृथ्वीला पापाचं ओझं होईल, पृथ्वीवर धर्माला ग्लानी येईल, अधर्म वाढेल, धर्माची स्थापना करण्याकरता पुन्हा अवतारला येईल. कारण भगवंताचे जे कोणी असतील भक्त, साधू, संत, पतिव्रता यांचा छळ झाल्यावर त्यांचा कैवार घेण्यासाठी देवालाच पुढे यावं लागेल ना. ती वेळी आपल्याचे कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. ज्या 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 वेळी या पृथ्वीवर अज्ञानाचा पडदा येईल, अज्ञानी लोक ज्यावेळेस समाजामध्ये जास्त होतील, त्यांना सज्ञान करण्यासाठी भगवंत म्हणजे मला अवतार घ्यावा लागतो. धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार. म्हणून आपल्याला आहे धर्मापुरी गुरुजी. इथे धर्म नांदला पाहिजे. काय नांदला पाहिजे? अधर्म होऊ नये, धर्मानं वागले पाहिजे. गावाचं नाव जसं आहे तसं आपलं सगळ्यांचं आचरण. काय गावाचं नाव आहे? धर्मरसाया
धर्माचं रक्षण करण्याकरता येत असतो. धर्मानं वागलं पाहिजे माणसानं. ज्यावेळी समाजामध्ये अधर्म वाढेल ना, भगवंताला सहनच होत नाही. कंसाचा अत्याचार एवढा वाढला होता त्या काळामध्ये मथुरेमध्ये, कंसानं परमार्थाला बंदी घातली होती. किती अत्याचार केला असेल बघा ना, साधू संतांवर जेलमध्ये होते सगळे. ते अत्याचार पृथ्वीला कसा सहन होईल? कारण ही धर्मभूमी आहे, भारत कोणची भूमी आहे? धर्मभूमी आहे. इथं युद्ध धर्मामुळे झालं होतं. महाभारताचं युद्ध कशामुळे झालं? पैशामुळे झालं नाही वादा. कशामुळे झालं? धर्माचा विजय व्हावा म्हटले, अधर्म होऊ नये. दुर्योधनाने काय केलं होतं पांडवावर? अधर्म केला, आणि तो अधर्म केल्यानंतर पांडवाला कोणी सहकार्य केलं? भगवान श्रीकृष्ण. म्हणजे देव कोणाच्या बाजूने? धर्माच्या बाजूने. युधिष्ठिर नाव काय होतं? फक्त आचरण कसं होतं त्याचं? धर्म. कोणाच्या आदेत नाही, मदेत नाही, आपलं भलं, आपलं काम भलं. भांडण नाही, तंटा नाही, वाद नाही, काहीच. त्याचं कुत्र सुद्धा चांगलं वागत होतं. काय धर्मराजासोबत काय होतं रे? कुत्र होतं. कुत्र सुद्धा धर्मानं वागत होतं. त्या माणसाला काय सांगावं? कोणाला अत्याचार नाही, कोणाचं हाबळून घ्यायचं नाही, चोरी नाही, चपाटी नाही, काहीच. कोणाचं बंधन जरी पडलेलं असेल पैशाचं, ते येईल भरतीच राहत होतं मला. आता बघा टाकून बोलतो राहते का? याला काय म्हणते? आपली वस्तू जी नाही तिचा आपल्याला मोह नसणे, याचा धर्म. फार अवघड आहे असं वागणं. धर्मानं वागत होते पाचवी पांडव. भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं त्यांच्यावर दुर्योधनानं अत्याचार केला, आणि म्हणून भगवंतानं त्यांची बाजू घेतली, पाचवी पांडवाची. पाचवी पांडव हे सोयरे होते, आणि दुर्योधन कोण काय म्हणून बाहेर आहे. दुर्योधन मी कोण आहे? सोयरच. मग फक्त याचं वर्म चुकले. हे धर्मानं वागले आणि तो अधर्मानं वागला. अधर्मानं वागल्याबरोबर त्याचा काय नाश झाला? कुळाचा. कौरव किती होते? 100. एक सुद्धा शिल्लक राहिला. 100 ना 100 बी बेकार ना. अरे पतिव्रतेचा छळ कसा सहन होईल पाहणा देवाला. दुर्योधन एक कसा, आणि त्याचा भाऊ तो पण अत्याचार बघा तुम्ही. महाभारत बघितलं का तुम्ही काल परवा लॉकडाऊन मध्ये? आज सुरू सन टीव्हीला द्रौपदीवर किती अत्याचार केला या दुःशासनानं. कसा सहन होईल मला सांगा बरं देवा. धर्माच्या मागे उभा राहिला, आणि म्हणून भगवंत का अवतार धारण करतात? देवाच्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे धर्माचं रक्षण. भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारला म्हणे जाऊ नका. भगवान श्रीकृष्णानं अधर्म मारला. काय मारला? कंस कोण आहे? देवाचा मानव. मामाला माराव का? तुम्ही मारलं होतं का तुमच्या मामाला? कवा? मामा मारला नाही. माय काय मारला? अधर्म मारला. मामा असला तर काय होते?
समजत नाही ना, तू मामा जरी असला तरी तुला माफ करणार नाही. धर्म महत्वाचा आहे आणि देवाचा अवतार कार्यच ते आहे. धर्माचं रक्षण करतो. प्रत्येकानं आपापल्या धर्मानं वागलं पाहिजे. गावाचं नाव आहे ना धर्म, धर्मानं वागायचं. कोणावर अत्याचार करायचा नाही, कोणी केला तर मुलाचा धर्म काय, पत्नीचा धर्म काय, शिष्याचा धर्म काय, हे ज्याला जमलं त्याच नाव धर्म. पत्नीचा धर्म किती सोपा आहे. नवरा जर हाताने पाणी घेऊन पिऊ लागला तर सरळ म्हणायचं काय करायला. तो जर म्हणू लागला मी पाणी प्यायलो, तुम्ही प्या आणि मला शिष्याचा धर्म काय, गुरुची आज्ञेप्रमाणे. मुलाचा धर्म काय, आई वडिलांची सेवा. हे धर्म आपल्या ठिकाणी करायचं. असं ज्यावेळी चुकीचं काही कर्म होईल ना, भगवंताला सहनच होत नाही आणि तसं गोकुळामध्ये झालं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायाचं म्हणणं आलं, हे बसे आहे तुकामने, आहे तुका. केला नारायणी अवतार. चांगलं काम करायला वयाची मर्यादा नसते, वेळेची मर्यादा नसते. काम चांगलं केलं पाहिजे माणसाने. जसा श्रीकृष्णाचा जय जयकार करतो तसे आम्ही प्रभू रामचंद्राचा जय जयकार का करतो. धर्माचा राखण केलं देवाने. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू राजा दशरथाच्या पोटी जन्माला आले. 11 वर्षाचं वय होते. किती वर्षाचं? 11 वर्षाचं वय केवढं असतं? किती आहे? तू 13. आता 13 जरी म्हटलं तरी याचं काय वय आहे? उभा राहिलं आता काय लेकराला काय तुझ्या लेकराचा काय युद्ध करायचं वय का? 13 नाही 2 वर्षांनी मोठा आहे. 13 म्हणजे 2 वर्षाला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू याच्या वयात आहे. किती वर्षाचं? 13. रामचंद्र प्रभू 11व्या वर्षी विश्वामित्र
राजा दशरथाच्या पुढं अशी पदर पसरतात. राजा, मी तुझ्या समोर पदर पसरतो, मला राम देऊन टाक. काय पाहिजे मला? दशरथ राजे जे रडायला लागले, महाराज कशासाठी पाहिजे राम? माझ्या यज्ञामध्ये बाधा यायली वाटे. कोणती राक्षसी? ताटिका. त्राटिका. काय करते ती? माझ्या यज्ञाचा विध्वंस करते. तिचं गणगोतच कसं बेकार आहे. तिचा भाऊ, तिच्या बहिणी, ते सगळे मिळून माझ्या यज्ञावर काय आणतात? संकट ओढवते. म्हणजे मी काय करू? दशरथ राजे म्हणून आले, राहू द्या, राहू द्या, राहू द्या, वाजित नाही, राहू द्या. पुन्हा याचे नाही ते भाषणात गेले ते बघा ते. बाबा ही पुढची पिढी आहे. विसरून जाताना तुम्हाला मला काय सांगायचं? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू किती वर्षाचं वय होतं? 11 वर्षाचं. आणि त्यावेळेस विश्वामित्रावर काय आलं? संकट आलं. त्यावेळेस कोणाचं घर काढलं? राजा दशरथाचं. काय मागितलं? मला कोण पाहिजे? राम. दशरथ राजाचे डबडब डोळे पाण्याला भरले. महाराज, लेकरू आहे म्हणे राम. अजून राम काय? अजून लेकरू आहे. त्याला तेवढं काही युद्ध हे ते इलेक्शन अजून काय ते? मी राजा दशरथ, माझ्या प्रतापाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्ञात आहात. स्वर्गात सुद्धा माझ्या प्रतापाचा काय धबधबा आहे. मी येतो. मी क्षत्रिय आहे ना. जर माझ्या राज्यामध्ये जर ब्राह्मणाला ऋषी मुनीला जर त्रास होत असेल तर मी घरात लपून बसणारा राजा नाही. काय होतो? विश्वामित्र म्हणजे नाही, मला कोण पाहिजे? रामच पाहिजे. वय किती वर्षाचं? काय करतो? पण त्याचं एक वर्माच आहे. विश्वामित्र ऋषीला माहित होत हे जरी लेकरू घ्यायच्या नजरेत असेल. हा कोण आहे? देव आहे, देव. आणि याच्याशिवाय, या प्रभू रामचंद्राशिवाय हे राक्षस कोणाला आठवत आणि कोणाच्या हाताने मरत आहे. आणि म्हणून दशरथ राजाला विश्वामित्र भांडले होते ते दिवशी. भांडले नाही म्हणजे मला राम पाहिजे. आणि जर तुम्ही राजा दशरथाला म्हणजे तुम्ही जर आम्हाला प्रभू रामचंद्र आमच्या स्वाधीन करणार नसाल, तुम्ही क्षत्रियामध्ये जन्माला येऊन तुम्ही इथून पाठीमाग पराक्रमी राहिलेल्या राजाच्या तोंडाला काळ लावण्यासारखं होईल. त्यावेळेस दशरथ राजा म्हणजे घेऊन जाय बाबा. माझ्या बापदादाच्या तोंडाला जर काळ लागत असेल तर मी काय उपयोग या कुळामध्ये जन्माला येऊ? घेऊन जाऊ. हे देवाच्या अवताराचं कार्य आहे. 11 वयाच्या 11व्या वर्षी जर धर्माचं काम करण्याकरता घराच्या बाहेर निघाली प्रभू रामचंद्र, आणि त्या काळामध्ये त्या त्राटिका नावाच्या राक्षसीचा वध केला. आणि हे यज्ञ सुखरूप विश्वामित्र ऋषीचा पार पडला. हे देवाच्या अवताराचं कार्य आहे. देव का अवतार धारण करतात? केवळ धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्माचे
देशी आम्हा बीज वाढवावे ना. भगवंतांना का अवतार धारण केला? केवळ धर्माचं रक्षण करण्याकरता. किती सृष्टीमध्ये काही लोकांना अत्याचार केला. पूर्ण भावार्थ रामायण पाहणं, पूर्ण महाभारत पाहणं. श्रीकृष्णाचं कार्य आणि प्रभू रामचंद्राचं कार्य एक क्षणभर सुद्धा यांना विश्रांती करायला मिळाली नाही. ज्या वेळी भक्तगणावर संकट आले त्या वेळी देवाला धावून जावं लागलं आणि त्या भक्तगणाला त्या संकटातून मुक्त करावं लागलं. या कार्याचंच नाव आहे आहे दुखामणी धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार. धर्माची स्थापना करण्याकरता देव अवतार आले गोकुळात आणि भगवंत गोकुळात अवतारले आल्यानंतर गोकुळावर जे संकट आले त्या संकटावर मात केली देव. चांगलं काम करायला गेलं ना बाधा येत असतात. आणि कधी सुरू होत्या बाधा? अडचणी कधी येतात? पाया भरण्यापासूनच अडचणी येते. पाया भरण्यापासून भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले म्हणल्याबरोबर पुतना मावशी सोबतच घेऊन आंगड टोकर सगळे दागिने घेऊन आली देवाला पाहायला. आहे का नाही? दागिने दुधाची बाटली आणली का? दुधाची बाटली अहो विष आणलं होतं. विष आणलं होतं. चांगल्याच्या रस्त्यात अडचणी कशी येते बघा. सत्य परेशान होता है मगर पराजित नाही. किती अडचणी येतात, किती अडचणी आल्या त्यावर सुद्धा भगवंतानं तेवढ्या बालवयामध्ये मात केली. पुतना मावशी मारली देवाला. तुका म्हणे पुतना सोशियली जीवे मारली. एवढ्या बालवयात चांगलं काम करायचं असली अशी तयारी ठेवावं लागते. सामोरची महाबळ भट आला असं भविष्य सांगितलं. चांगलं आला होता चांगलं भविष्य सांगायला. अगोदर यशोदाई साहेबांना म्हणला बाई जेसीबी बोलून घे. यशोदा म्हणजे जेसीबी कशाला? असा 20 फूट खड्डा कर म्हणजे गेला पूर पडाला. देवाला लेकरू चांगलं नाही म्हणे. लेकराचे अंगी अवगुणे बहुत गर्देत हात देऊन आला या. तो मावळ भटून लागला बाई फार लेकरू अवगुणे तुझं. जेसीबी बोलव खड्डा करण्याचा पुरून. भगवान श्रीकृष्ण म्हणले की भविष्य भारी सांगितले. आता इतकं चांगलं भविष्य सांगितल्यावर दक्षिणा द्यावं लागेल ना. किती रुपये देते? ज्या पाटावर बसले होते त्या पाटाला म्हणले जबरदस्त दक्षिणा. विटंबिना भट पाटावर बसले होते का नाही त्या पाटानं जे महाबळ भटाच्या पाठीत एक धपाटा दिला. महाबळ भट म्हणजे अरे बापरे दक्षिणा. जे धोतर धरू लागले पळायला तर समजा महाबळ भटाला मारून टाकलं होतं पण कपडे ब्राह्मणाचे होते म्हणून सोडलं.
दिला पाठीवरी पाठ म्हणजे तो पळून गेला. म्हणजे धर्म अवतारला आल्यानंतर अधर्म कसा वाढतोय पहा. अधर्म कसा आडवा येते, किती बालवयात आडवा आला. एक दोन नाही तीन नाही अशा हजारो कंसानं संकट भगवान श्रीकृष्णावर आणले होते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले आता मला जावं लागते मथुरेत. तिथं जाऊन कंसाचा वध केला. याला म्हणतात धर्माचं रक्षण. गावाला अधर्मापासून वाचवतं देवाने. अधर्मापासून वाचवतं. किती संकट आले त्याला तोंड दिलं आणि म्हणून भगवंताच्या अवताराचं कार्य अलौकिक आहे. आयुष्यभर जरी वर्णन केलं तरी सरणार नाही असं कार्य. का देव अवतार घ्यायचा तर आहे तुका म्हणे केला नारायणे अवतार. धर्माचं रक्षण करण्याकरता प्रभू रामचंद्राने अवतार घेतला आणि भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. आज कार्याच्या कीर्तनामध्ये फक्त कोणतं चरित्र सांगायला सांगितले आपल्याला. ये दशे. कोणत्या दशेमध्ये रांगता गोधनी घातिका आहे. रांगत असताना गाई राखत असताना देवाने काय दिले ते आपल्याला पाहायचे. त्याच नाव काल आहे. तो क्रमाक्रमाने आपण पाहणार आहोत. विठोबा प्रगट झाले. सर्व गोकुळ आनंदात नाहून निघालं. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदाधरी आनंदल्या नरनारी. देव वाढायला लागले, रांगायला लागले. देवाच्या लीलेमध्ये काहीतरी वर्म दडलेला असते. अन्न सुद्धा कौतुकाच आहे देवाच्या आमचे. डाव्या गुडघ्याने रंगत रंगणी रंगणात तोम्या देखील संबंध गोकुळामध्ये त्या भगवंताचं गोजीरवान स्वरूप पाहून गोकुळवासी लोक सुखी झाले. देवानं रामता रामता ज्यावेळेस चालायला सुरुवात केली, बालमित्र पाहिले की देवाला दुःख झालं. बालमित्र पाहिले आनंद वाटावा ना, दुःख का झालं? त्यांच्या तब्येती पाहिले खराब झालेल्या. गोकुळामध्ये काही दूध तूप लोणी एवढी सामग्री उपलब्ध असताना यांच्या तब्येती का खराब झाल्या असेल चौकशी केली. ते गोपाळ म्हणजे देवा आपल्या गोकुळातलं संपूर्ण दही दूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला विकायला जाते आणि आम्हाला भुरपी सोबतच भाकरी खावं लागतं. खायला नाही म्हणजे आम्हाला कशाला विकायला. आणि मग त्या काळात देवाने ग्रामसभा घेतली. किती वर्षी? वयाच्या 8व्या वर्षी ग्रामसभा घेतली. 18व्या नाही, कितव्या वर्षी? आणि गावाला संबोधन केलंय. आपल्या गोकुळातलं देहदूत तूप मथुरेच्या बाजाराला विकायला येतात. त्याच्यावर हक्क गोपाळांचा आहे. गाई कोण सांभाळते? गोपाळ. त्यांना काही मिळावं खायला? तळ राखील ते उपवासी, त्यांना द्या खायला. गावातले लोक म्हणले नाही. पहिल्यापासून या भारताचं नशीब असं ग्रामसभा सुखरूप पार पडत.
कोणतरी आव्हानेश्वर आणि मग भगवंतानं सांगितलं जे ऐकत नाहीत ना त्यांना सांगायचा प्रयत्न करीत जाऊ. क्रोधिया विश्वासी त्याशी बोध कैचा व्यर्थ आपुली वाचा शिनवून जे अविश्वासी माणसं आहेत ना त्याला कधी सांगत जाऊ आपल्या वाचेचं काय होते व्यर्थ उगच शिन येते त्याला फरक पडत नाही. म्हणून जे विश्वासू आहेत गोपाळ सहकारी त्यांना जवळ घेतले आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. अवलंबून राहू नका म्हणजे तुम्ही माय बापावर तुम्ही आत्मनिर्भर व्हा. कोणाला सांगितलं की आत्मनिर्भर पहिलेच आहे बरं वागा. आपल्या पायावर उभा राहिलेल्या लेकराला पुरी दिल्या पाहिजे. बापाच्या जीवावर आयतं खाणाऱ्याला पुरी देऊ आणि ती गंगाची वाळू पुरण बापाचे हे 3.5 एकर काय पुरणार आहे. आणि हे म्हणाले रोडचे खपी नाही बघाय. बापाच्या जीवावर पोरगी द्यायची कोणाच्या जीवावर मग स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर. भगवान श्रीकृष्णाने गोपाळ कसे केले. अरे तुम्ही कष्ट करता ना आपला हक्क जर मागून मिळत नसेल काय करावं लागणार आहे म्हणजे? हा, विठाला. आणि मग त्या गोपाळानं संघटित व्हायचं कष्ट करायचे कष्ट करून आपलं संरक्षण करायचं. देवानं त्यांना धैर्य तुटलो खाऊ घातलं. अनेक प्रकारचे लीला आहेत कीर्तनातल्या. आता अलौकिक लीला शब्दात काय वर्णन आहे. मग त्या अशा गोपाळांच्या त्या तृप्तीबद्दल त्याचंच नाव शास्त्रकारांना काला म्हणून दिलेले. भगवंतानं गोपाळाला तृप्त केलं. तीच प्रसन्नता देवानं प्रसन्नता दिल्यानंतर जी आपल्या पदरात पडते ना ते आपण मिळवल्यानं प्रसन्नता मिळत नाही. देवानं द्या आणि भगवंताची प्रसन्नता गोपाळांच्या पदरात पडली. त्याचंच नाव त्यांनी प्रसाद समजलं. त्याचंच नाव त्यांनी काला समजलं. त्याचंच नाव समाधान. समाधान रूपी काला तुमच्या प्रत्येकाच्या पदरात पडावं आशा करू. आज पूर्ण भारत एक सण साजरा करत आहे. ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचा मंदिराचा सोहळा. पूर्ण भारत